28 मार्च 2026 डॉक्टर नावाचा तामिळ सिनेमा पाहिला. फुल टू ड्रामा आहे, पण थीम चांगली आहे. आणि म्हणजे जो डॉक्टर असतो वरुण नावाचा, त्यांनी स्वतःला आपल्या पेशाला वाहून घेतलेलं आहे. म्हणजे तो डॉक्टर आहे तर त्यांनी म्हणजे फार प्रॅक्टिकल आणि एथिकल असतो आणि निडर असतो आणि सगळ्यांचा जीव वाचवायचा, त्याच्यामध्ये आपला जीव गेला तरी हरकत नाही, म्हणजे या टाईपचा असतो. तर ओव्हरऑल सगळं खिचडी आहे, ड्रामा आहे, मिसळ आहे, पण ओव्हरऑल चांगला आहे. तर हा वरुण नावाचा डॉक्टर मिलिटरीमध्ये असतो आणि पहिल्याच ह्याच्यात त्याची ती चुणूक त्याच्या स्वभावाची दिसते की लढाईमध्ये जे लोक घायल झालेले असतात त्यातला एक मोठ्या ऑफिसरचा यांचा म्हणजे मुलगा असतो आणि दुसरा शत्रूचा माणूस यांच्या हाती लागतो जखमी झालेला, आणि त्याच्या हाताला गोळी लागली असते. तर तो आधी दाखवलाय आपल्या जवानावर उपचार करताना आणि मग त्याला सोडून तो शत्रूकडे वळतो. तर त्याच वेळेस तो एक मोठा ऑफिसर येऊन त्याला म्हणतो की आपल्या माणसाला वाचवायचं सोडून तू याच्याकडे काय लक्ष देतो. तो म्हणतो तो मी किती प्रयत्न केले तरी आपला माणूस वाचणार नाही, तो पूर्ण गेलाय. पण ह्याचा हात जर कापून टाकला तर तो जिवंतही राहील आणि आपल्याला शत्रूची माहिती पण देईल. तो हात अँप्यूट करावाच लागणार, नंतर जहर त्याच्या शरीरात पसरून जाईल. तर म्हणजे हे तो आपल्या मोठ्या ऑफिसरला उत्तर देतो आणि म्हणजे त्याच्यावरून त्याचं चुणूक दाखवली आहे स्वभावाची. आणि नंतर त्याला एक मुलगी आवडते आणि मग लग्नाची बोलणी करायला म्हणून नाही, मुलगी आवडते आणि ते लोक एंगेजमेंट करतात. तर हे लोक फिरतात. तर ह्याचा तो आयडियल स्वभाव तिला नाही आवडत. म्हणजे तिचं म्हणणं असतं की नवऱ्याने कसं बायकोकडे लक्ष प्रेमाने बोलावं, तुला काय झालं, काय हवं नको असं करावं. तर म्हणे मी काही त्याला म्हणजे सांगितलं माझे पाय दुखतात तर तो म्हणतो कॅल्शियमच्या गोळ्या घे, असं नाही की अगं हो का मग असं वगैरे, असं नाही. तर ती म्हणते माझं त्याचं काही जमणार नाही, तर आपण ही एंगेजमेंट तोडून टाकू. म्हणून ते एंगेजमेंट तोडतात. मग सगळे त्यांचे घरी जमतात. म्हणतात काय करणार आता, मुलगीला जर नाही आवडत तर उगीच पुढे जाऊन संसार फिसकटण्यापेक्षा किंवा नाही त्यांचं जमण्यापेक्षा आधीच तोडलेलं बरं. आणि हे बोलणी करून ते निघतच असतात. त्याच वेळेस फोन येतो त्यांना की त्यांची म्हणजे त्या मुलीची वहिनी असते आणि तिची मुलगी असते, तर ती किडनॅप झाली. तर झालं, मग आता सगळंच धावपळ. मग हा त्यांना खूप मदत करतो पोलीस स्टेशनला जाण्यात, हे ते पण काही म्हणजे हाती लागत नाही. मग तो सगळ्यांना समजवतो की म्हणतो की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, हे आपल्याला असे दाद देणार नाही. कारण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्यांना हे कळतं की किती किती महिन्यांच्या लोकांचे किडनॅप झालेल्या मुली आहेत आणि ह्यांचा काही पत्ता लागलेला नाहीये. नुसतंच म्हणजे पोलीस सांगतात की आम्ही शोध घेतोय, अमुक करतोय, ढमुक करतोय. तर मग हा म्हणतो आपण एक प्लॅन करूया, आपण पोलिसाच्याच मुलीला किडनॅप करायचं आणि मग त्यांची ती यंत्रणा आपण जाणून घेऊ की कशा पद्धतीने ते शोध घेतात. कारण त्यांचीच मुलगी किडनॅप झाल्यावर ते बरोबर प्रॉपर सगळं काम सुरू करतील. तर मग हे लोक तसंच सगळं, आधी तर सगळ्यांचं नाही नाहीच असतं, पण त्याच्यावर विश्वास ठेवून सगळे हो म्हणतात आणि ते किडनॅप करतात. आता हे सगळ्या गोष्टी होताना मजा सगळी दाखवलेली आहे की कसं त्यांच्या गोष्टी फेल पण होत असतात, हा कसा सांभाळून घेतो वगैरे वगैरे. कारण कोणीच प्रोफेशनल नसतं. आणि मग तिला किडनॅप केल्यावर यांनी आणि त्याचा एक मित्र असतो, मिलिंद सोमण दाखवलाय की ज्याचा हा व्यवसाय असतो जासूसी, आणि तो पण मिलिटरीमध्ये राहिलेला असतो. तर त्याच्या गायडन्स खाली पण हा थोडंसं प्लॅन करतो. प्लॅन सगळा त्या डॉक्टरचाच असतो, पण थोडंसं काही म्हणायचं बंदुकांची किंवा अजून काही कुमूक पाहिजे असली तर त्याच्या हेल्पसाठी त्यांनी त्याला सांगून ठेवलं असतं. मग हे जेव्हा त्या हिला किडनॅप करतात पोलीस ऑफिसरच्या, तर मग सगळे ते गुंड लोक किंवा जी किडनॅपर्सच्या टोळ्या असतात त्या सगळ्यांना पोलिसांमध्ये आणतात आणि मारपीट करून त्यांच्याकडनं माहिती काढायचा प्रयत्न करतात. तर त्यातल्या दोघा तिघांवर ज्यांच्यावर जास्त शंका असते त्यांना हे लोक किडनॅप करतात आणि त्यातला एक निघतो की ज्यांनी त्याला फोटो दाखवतात
की या मुलीला तू किडनॅप केलंय का? तर मग तो सांग, म्हणजे आधी कोणीच बोलत नसतो, पण हा डॉक्टर त्यांची किडन्या काढतो आणि म्हणतो तुम्ही जर सांगितलं नाही तर मी तुमची किडनी परत बसवणारच नाही. आणि मग तो तिसरा कबूल करतो. मग तो म्हणतो पण आम्हाला काहीच माहित नसते, आम्ही अजून एका माणसाला, तो अजून एका माणसाला, असं पुढे पुढे चालू असतं. तर ऍक्च्युअल कोण आहे हे काम करतं आम्हाला काहीच माहित नाही. मग हे परत एक प्लॅन बनवतात की खोटा फोन करायला लावतात की मला एक मुलगी मिळाली आहे, मी तिला घेऊन येतोय स्टँडवर वगैरे त्याच्या थ्रू. मग हे लोक परत जातात, तर तिथे त्या स्टँडवर ह्याची अदलाबदल सुटकेसची येते आणि मग 2 जण त्यांना मेट्रोमध्ये फॉलो करतात. मग त्यांच्याशी मारकाट भांडण सगळं होऊन त्यातल्या ते जुळे भाऊ असतात, त्यांच्यातल्या एकाला तो किडनॅप करतो. त्या जुळ्या भावांचं खूप प्रेम असतं. तो म्हणतो की तू जोपर्यंत माहिती देणार नाही, सांगणार नाही, तोपर्यंत तू तुझ्या भावाला आम्हीच ठेवू आणि टॉर्चर करत राहू. मग तो एक जो भाऊ मोकळा असतो तो गुपचूप तिथे शिरून आणि त्या मुलींची फोटो दाखवतो, त्यातली कोणती आहे तुमची, मी बघतो, ट्राय करतो. तर हा म्हणतो नाही, आम्हाला तो जेव्हा बघतो डॉक्टर व्हिडिओ कॉल की इतक्या मुली आहेत आणि सगळ्या लहान असतात, तर तो म्हणतो की नाही, सगळ्यांना सोडायचं. तो म्हणतो सगळ्यांना सोडणं तर शक्य नाहीये. मग तो म्हणतो ठीक आहे, मी अजून एक प्लॅन करतो. मग तो अजून प्लॅन करतो की ते म्हणजे ती जी जागा असते जिथे मुलींना ठेवली असते, तो गोव्याच्या जवळ एक द्वीप असते, तिथे त्यांना ठेवलेलं असतं. तर म्हणे गोव्याच्या हॉटेलचा जो मालक आहे तर तोच या सगळ्याच्या मागे. तर ते म्हणे तुम्ही, मग हे लोक ठरवतात की आपण गोव्याला यायचं, राहायचं तिथे हॉटेलमध्ये आणि तिथेच ह्याची जी मंगेतर असते डॉक्टरची, जिने नाही म्हटलेलं असतं, तिचंच किडनॅप झालंय असं दाखवायचं आणि मग हॉटेलमध्ये हल्ला करायचा की तुमच्या हॉटेलमधून कसे किडनॅप होऊ शकतात, असं तसं. म्हणजे डॉक्टर त्याच्या याच्या जवळ जाईल, त्या किडनॅपरच्या, जो हॉटेलचा मालक आहे, आणि मग त्याचा विश्वास संपादन करून काहीतरी म्हणजे पुढे करता येईल अशा याने. तर तसंच होतं. आणि तो मालक ह्याला म्हणतो की किती पाहिजेत तुला मुली? तो म्हणतो मीच केलं होतं किडनॅप. तर म्हणे किती पाहिजेत? मला 40 पाहिजेत म्हणे. इतक्या मी करू शकत नाही, पण तू मला हेल्प केली तर होईल वगैरे असं करून म्हणजे तो त्याचा विश्वास संपादन करतो. तर तो जो मालक असतो हॉटेलचा, त्याचे वडील सगळं म्हणजे बघत असतात, पण ते थोडेसे हँडिकॅप असतात. मग त्यांची मीटिंग होते, सगळं ठरतं. मग हा त्याला आपल्या बोटीतनं घेऊन जातो दाखवायला. तो सगळं बघतो. हा जो डॉक्टरच्या जी टीम बनवली असते, गुंडे, किडनॅपर आणि या सगळ्यांना करून आणि हा जो प्लॅन बनवला असतो, त्यातला एक जो असतो तो हात मारून असे हात तोडत असतो, पैसे म्हणजे उकळायचे, एक गेम खेळत असतो तो त्यांच्यावर. तर त्या याच्यामध्ये बरेच लोक ह्याचे म्हणजे हे होतात, घायल होतात. सगळ्यांच्या हातावर प्लास्टर, म्हणजे हे ते पण डॉक्टरचा प्लॅन असतो की त्यांचे हातामध्ये हे लावून, काही ट्रान्समीटर लावून किंवा त्यांचे थंब बदलून त्यांना थंब प्रिंट, म्हणजे त्यांचे थम्स आपल्याकडे घ्यायचे, म्हणजे ते थंब लावून त्यांच्या त्या गोटामध्ये आपल्याला शिरता येईल. कारण सगळं थंब प्रिंटने ओपन होत असते. म्हणून तो सगळ्यांचे अंगठे कापलेले असतात त्यांनी आणि स्वतःजवळ ठेवलेले असतात. आता अशा याच्यामध्ये ह्याला कुणकुण लागते हॉटेल मॅनेजरला, की हा काहीतरी खोटा प्लॅन आहे आणि हा आपल्याला फसवतोय. तर मग तोच त्याच्याबरोबर एक गेम खेळतो. त्याची जी म्हणजे ज्या मुलीला ज्यांनी किडनॅप केलं असतं, तिलाच तिथे डायनिंग टेबलवर वाढायला आणतो. तर झालं, मग सगळेच रडारड सुरू होते आणि म्हणजे त्यांचं थोडक्यात पोल खुलते. मग हा आपल्या सगळ्या लोकांच्या थ्रू त्यांना सगळ्यांना पकडतो आणि बांधतो आणि जाळायचं ठरवतो त्याच्या त्या अड्ड्यावर. तर मग झालं, सगळेच संचेत सुरू होतात, आता कसं होईल, काय होईल वगैरे. तेवढ्यात हा जो जुळ्या भावांपैकी एक जण जो असतो, तर तो सुटकेसमध्ये त्याच्या वडिलांना बांधून घेऊन आला असतो आणि म्हणतो की ह्या सगळ्यांना सोड, नाही तर मी तुझ्या वडिलांना मारून टाकेन.
मग तो सोडतो सगळ्यांना, त्या मुलींना पण सोडतो, सगळे निघतात. तर हा वडिलांना ढकलून देतो खाली, कारण त्याच्या जुळ्या भावाला यांनी मारलं असतं, म्हणजे कबूल करून घ्यायला की कोण आहे. तर त्यांनीच हिंट दिली असते याला की कोण असू शकतं वगैरे, तर त्याच्यावरून त्याला कळलं असतं की हा डॉक्टरच सगळ्या प्लॅनच्या मागे, पण तरी तो त्या जुळ्या भावांमधल्या एकाला मारून टाकलं असतं. तर डॉक्टरनी ह्याला त्याचे कान भरले असतात, त्याला म्हणजे पटवलं असतं की ह्याने तुझ्या भावाला अननेसेसरी मारलं आणि त्याला आपल्याकडे करून घेतलं असतं. तर मग झालं परत त्या मारामारीमध्ये तो जुळा भाऊ पण मरून जातो. अर्ध्या बोटीत गेल्यावर ती मुलगी म्हणते, जिला म्हणजे सोडवायला आले असतात सगळेच सोडले, ती म्हणते मला असं वाटते एक बहुतेक राहिली. मग झालं, हा डॉक्टर परत उलट पावली बोटीनी, बाकी सगळे जातात पुढे पण हा येतो. तर ह्याला आश्चर्यच वाटतं की हा परत एवढा एकटा आणि इथे आलाय. आणि तिथे परत त्याचं सुरू होते की मानावं लागेल म्हणे तुला, पण मी तुला असं सोडणार नाही, तुला त्रास कशाने होणार आहे या मुलीला, तुम्ही ह्या मुलीलाच तुला नाही मारणार, म्हणजे मी या मुलीला तुझ्या समोर मारीन, खांडोळे खांडोळे करेन आणि मग बघतो कसं तू वाचवतो. तर तो असं एकेकाला ऑर्डर देतो. तर हा डॉक्टर स्वतःला हे करून कसे त्यांच्या याच्यातनं गन हे करून एकेकाला मारत सुटतो. असं करत करत पण मग मीन व्हाईल ह्या लोकांनी सगळ्यांनी त्या मिलिंद गुणाजीला, म्हणजे त्याचा जो हा असतो कंट्रोलर किंवा जो ज्याची मदत घेतली असते, ज्यांनी डिटेक्टिव्ह, तर तो सगळी कुमूक घेऊन येतो आणि मग त्याला म्हणजे डॉक्टरला वाचवतात. आणि ती मुलगी पण म्हणजे सुटते जी राहिलेली डॉक्टरांनी. तर मग मिलिंद गुणाजी म्हणतो, तू जरी एकट्याने प्लॅन केला असतो पण काही काही वेळेस आपल्याला आपले कुमूक पण लागते, हे पण लागतं, आणि मला हे माहीत होतं पण मी वॉचवर होतोच आणि मी तुला वाचव. झालं. सुटल्यावर ही म्हणते की आता मी लग्न करीन तर याच्याशीच, खरंच हा खूप चांगला आहे वगैरे असं, आणि मग झालं, सिनेमा संपला. म्हणजे शेवटी डॉक्टर हा डॉक्टर म्हणून खरंच खूप हे दाखवलेलं आहे, म्हणजे डेअरिंग बाज, आणि छान काम केलं सगळ्यांनी, मजा आली सिनेमा बघायला.